माझ्यासोबत आता पालघर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आणि डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आहेत। भरतजी, आपण जिल्हा अध्यक्ष आहात, स्वतः इथले उमेदवार आहात आणि एकंदरीत पालघर जिल्ह्यामध्ये भाजपाची कशा पद्धतीची रणनीती आहे, कुठे कुठे किती उमेदवार आहेत आपले आणि पुढची रणनीती कशी ठरवली? सध्या मी डहाणूविषयी बोलतो की आज डहाणूमध्ये नगराध्यक्ष बीजेपी मधून मी माझी उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि त्याच्याबरोबर 27 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीमधून लढत आहेत। हे डहाणूचा विषय झाला। पालघरमध्ये नगराध्यक्ष आपल्या कैलास मात्रे जी आहेत त्याच्याबरोबर उमेदवार, त्याच्याबरोबर 30 उमेदवार जे उभे आहेत ते भारतीय जनता पार्टीमधून लढत आहेत। त्याच्यानंतर आपला वाडाचा विषय रीमा गंधे जी आहे मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर 17 नगरसेवक उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याच्यानंतर जवाहरला पूजा कुणाल उदावन ते उमेदवार आहे आपली भारतीय जनता पार्टीमधून। त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 20 उमेदवार नगरसेवक पदावर लढत आहेत ते भारतीय जनता पार्टीमधून आहेत। हे सर्व चारही त्याच्यामध्ये 3 नगर परिषद आहेत आणि 1 नगरपंचायत वाडाची आहेत। आणि पिक्चर तुम्ही बघितलं हे पालघर जिल्ह्यामध्ये हे 4 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार। एकंदरीत कारण दोघांची युती होती, अचानक या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये ही युती तुटलेली आहे। कुठेतरी शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे आणि त्यामुळे ही युती तोडून स्वबळावर लढत आहेत असा त्यांचा आरोप होता। पहिली गोष्ट तर अशी आहे का आम्ही जे लढतोय 262 जागेवर हे कार्यकर्त्याची लढाई आहे। कार्यकर्ता लोकसभामध्ये लढतात आणि मदत करतात, त्याच्यानंतर विधानसभा लढतात, निवडून आणतात। कार्यकर्त्याची लढाई कोण लढणार आहे? आणि जे हे सांगतात शिवसेनावाले असं सांगत असतील का आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे, आम्ही तर त्यांना नाही बोलायला गेलो का युती करा आमच्या बरोबर। त्यांनी त्यांच्या लढावं, आम्ही आमच्या लढावं। आम्ही कुठे आरोप करतो त्यांच्यावर? त्यांना ओव्हर कॉन्फिडन्सचा विषयच नाही ना। आज पक्षामध्ये तुम्ही बघितलं असेल हे 4 महिन्यामध्ये हजारो कार्यकर्ते इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। तर ताकद आली आमच्याकडे आणि ही लढाई आम्ही लढतोय कार्यकर्त्यासाठी। आणि एकमत निर्णय झाला का कार्यकर्त्यासाठी हे टायमाला आपण युती करायची नाही। सरकार आपले महाराष्ट्रामध्ये आहेत, केंद्रात आहेत, त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन निवडणूक झाली पूर्ण सोबतच राहणार आम्ही। हे जे शिवसेनेचेच काही लोक या ठिकाणी फोडून भाजपा घेत आहे असं सुद्धा होतंय, तर कुठंतरी या नाराजी गटाचा या निवडणुकीमध्ये नुकसान होईल असं वाटतं? साहेब, शिवसेनाच्या पक्षाचे लोक असतील, अजितदादा पक्षाचे लोक असतील, शरद पवार पक्षाचे लोक असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी, तुतारी, उबाटा हे सर्व पक्षातून कार्यकर्ते आमच्याकडे आले, कारण त्यांना माहित आहे का भविष्य फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये। मग या पुढच्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण जिल्ह्यावरती काय विश्वास वाटतोय, कशा पद्धतीनं निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे? साहेब, तुम्हाला सांगतो 3 डिसेंबरला जेव्हा निवडणुकीचे रिझल्ट येतील, डहाणू नगर अध्यक्ष, पालघर नगराध्यक्ष, वाडा नगराध्यक्ष आणि जवाहर हे 4 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निवडून। रणनीती काय असेल? साहेब, सबका साथ सबका विकास ह्याच्यावरच लढत आहे आम्ही। 2014 पासून मोदीजींनी जे नारा दिलाय तर प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यावर काम करतोय। लोकांमध्ये आम्ही आहोत, बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत। आता समजा डहाणू नगरपालिकेत एक 45 बूथ असतील, 45 बूथवर 1/30 कार्यकर्ते आहेत। इतर पक्षाला विचारा तुमच्याकडे बूथवर कार्यकर्ते आहेत का? आमचे ऑन रेकॉर्डवर कार्यकर्ते आहेत। निश्चितच कार्यकर्त्याच्या जीवावरती आम्ही या 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत या ठिकाणी आम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून आणणार। आणि ही जी युती तुटलेली आहे ही आम्ही स्वार्थासाठी नाहीये, तर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्ही स्वतंत्र लढत असल्याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी या ठिकाणची जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।